नमस्कार. आज थोडंसं आरोग्यविषयक मी बोलते आहे. माझ्या सासूबाई जेव्हा 90 वर्षाच्या होत्या, म्हणजे त्या पहिल्यापासूनच त्या म्हणतात मी लहानपणापासूनच आडव्या बांध्याची. माझे सासरे त्या मानाने खूप नाजूक असे होते आणि त्या त्या आडव्या बांध्याच्याच होत्या आणि त्यांचं खूप वजन भरपूर होतं आणि त्यांचा डाव्या पायाचं, गुडघ्याचं खूप त्रास व्हायला लागला त्यांना. खाली बसायला होईना वगैरे. 90 वर्षाच्या वगैरे झाल्या होत्या. तर मी आमच्या बोरिवलीला वेलिंग डॉक्टर म्हणून आहेत छान हाडांचे, त्यांच्याकडे त्यांना नेलं सासूबाईंना. आणि पण खरंच सांगते, इतके चांगले डॉक्टर होते. त्यांनी सगळं बघितलं आणि म्हणाले की नाही, यांचं खूपच हाडं म्हणजे गुडघ्याचं झिजलेलं आहे, पण मी तुम्हाला शस्त्रक्रिया हे करणार नाही, नका करू. कारण त्यांचं वय इतकं जास्त आहे, प्लस त्या वजनाला खूप आहेत. त्यांचं खूप वजन होतं आणि त्यांना थोडंसं भान तंबाखूचं खूप सवय होती. त्यामुळे ह्या वयामध्ये त्यांना जे एक पायावर त्यांचा जेव्हा ऑपरेशन केलं, एक तर ऑपरेशन करताना त्यांना गुंगी देताना आम्हाला प्रॉब्लेम येणार आहे की त्यांच्या वजनाच्या मानाने आणि त्यांच्या वयाच्या मानाने आम्हाला ते जास्त देता येणार नाही, पण त्यांना तंबाखूची वगैरे सवय असल्यामुळे त्यांना कमी चालणार नाही, असं म्हणजे ते त्यावेळेला आम्हाला जे डॉक्टरने सांगितलं ते मी सांगते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका पायाचं ऑपरेशन झाल्यावर जे काही 20-25 दिवस खूप प्रिकॉशन घ्यायची असते, त्यावेळेला त्यांना पूर्ण भार त्यांच्या दुसऱ्या पायावर, म्हणजे त्यांचा डाव्या पायाचं ऑपरेशन केल्यावर त्यांचा पूर्ण भार उजव्या पायावर पडणार. म्हणजे आता जो भागला जातो आहे दोन्ही पायावर भार, तो पूर्णपणे एकाच पायावर, म्हणजे हा पाय जरा बरा होताना त्याचं ऑपरेशन होऊन त्याला खोटा गुडघा बसून ॲडजस्ट होताना त्यांचा दुसऱ्या पायाचा गुडघा तोपर्यंत खराब झालेला असेल. म्हणजे पुन्हा तुम्हाला जो चांगला आहे तो सुद्धा खराब करायचा आहे का? तर आणि हे सगळं त्यांनी अगदी माझ्या सासूबाईंसमोरच व्यवस्थित समजावून, आणि त्यांचं आज वय किती आहे, तेव्हा नुकतंच ना अटल बिहारी वाजपेयींचं ऑपरेशन झालं होतं. मी म्हटलं हो, अटल बिहारी वाजपेयींचं पण झालं. तेव्हा मला डॉक्टरने समजावून सांगितलं, तुम्ही त्यांचं बाकीचं बघते, पण त्यांना व्हीलचेअर वगैरे त्यांची देखभाल ज्या पद्धतीची होती त्याच्या अर्ध्या नाही कुठल्याच पद्धतीने तुम्ही घेऊ शकणार नाही. तुमच्या घरात ती व्हीलचेअर तरी फिरू शकेल का? कारण घर आमचं टिचभरच घर होतं. म्हणे मग म्हणजे त्यांना पायावरच कुबड्या घेऊनच चालावं लागेल, क्रंच घेऊन चालावं लागेल, आणि ते झेपणार आहे का? नाही त्यांना जमणार, तुम्ही करू नका त्यांचं. त्यांनी डायरेक्ट असं नाही म्हटलं की अजून किती वर्ष वगैरे, असं नाही, पण तुम्ही विचार करा त्यांचा आहे तो पायसुद्धा तुम्ही डॅमेज करणार, हे त्यांनी आणि हे त्यांच्यासमोरच सांगितल्यामुळे त्यांच्याही मनावर बिंबलं की माझा दुसरा पाय डॅमेज होईल जर मी एका पायाला बरोबर करायला गेले. तर त्यांनी सांगताना समजावून सांगितलं की शक्यतो तुम्ही जास्त आणि ह्याच्यापुढे वजन वाढणार नाही ह्याचा प्रयत्न करा. आणि 2-4 त्यांनी व्यायाम पायाचे सांगितले, ते व्यवस्थित करा. खूप छान त्यांनी गायडन्स दिलं आणि औषधोपचार दिलं. आणि ऑपरेशनला मी ऑपरेशन थिएटरमध्ये उद्या घेतो त्यांना, पण त्याच्यानंतर त्या शरीराचे जे हाल होणार त्याला जबाबदार कोण, आणि ते पूर्ण बेडरिडन करायचं आहे का? आता त्या स्वतः करतायत, ते तुम्हाला बेडरिडन त्यांना त्या अवस्थेवर न्यायचं आहे का? आणि ते त्यांना स्वतःला, माझ्या सासूबाईंना आवडलं नसतं. म्हणजे मला वाटतं ना, जगातल्या कुठल्याच व्यक्तीला आपण परावलंबी झालेलं आवडणार नाही, कितीही कोणी सुख देणारं असेल तरी. आणि ते त्यांच्या अगदी मनात बसलं. त्यांनी म्हणजे 102पर्यंत त्या जगल्या, पण त्यांच्या पायाचं कुठलंच आम्ही वगैरे ऑपरेशन आम्हाला म्हणजे सेम त्यांचं इथे हर्निया झाला होता, आणि हा मी पहिल्यांदा ऐकला होता, छातीकडे. तर तो पण त्यावेळेला त्या डॉक्टरांनी पण आम्हाला हेच समजवलं होतं की इतकं वय आहे की तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका,
त्यावेळेला त्यांना एका वेळेला जास्त खायचं ते सांगितलं होतं. थोडं 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 खा, कारण आणि रिकामं होऊ राहणार नाही ह्याचा काळजी घ्या, कारण तिथे जागा ती रिकामी राहिली की म्हणजे असं बरंच काय काय त्यांनी समजावून सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांचं विदाऊट हर्निया आणि विदाऊट पायांचं गुडघ्याचं ऑपरेशन त्या छान स्वतःला सांभाळत जगल्या. तर हा विषय मला आठवला. परवाच माझ्या एका मैत्रिणीचा मी फोनवर बोलली. 70 वर्षाची आहे ती आता. तिचं किडनीचा प्रॉब्लेम झाला. तर मुलं म्हणाली की आपण किडनी डॅमेज झाली, आता आपण डोनरसाठी वगैरे बघूया, किंवा आमच्यातलं कोणाचं बसतं आहे का बघूया, आणि तुझं किडनी रिप्लेसमेंट करूया. पण माझ्या मैत्रिणीने तिच्या नंदेचं पाहिलं होतं की त्या नंदेने तिच्या नंदेच्या म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला किडनी दिली, पण नवरा गेला आणि ही मात्र डॅमेज. म्हणजे किडनी काढल्यावर, एक किडनी काढल्यानंतर खूप प्रॉब्लेम येतो त्यांना. असं खूप सर्दी असलेल्यांकडे म्हणजे पहिले तरी वर्ष दीड वर्ष त्यांना खूप सांभाळावं लागतं, कुठलं इन्फेक्शन होणार नाही वगैरे वगैरे. वजन उचलणं वगैरे तर पूर्णच जातं, एक शरीरातला भागच गेलेला आहे. आणि पूर्ण जे एवढं युरिन आपलं साफ होतं त्यातलं एक द्यायचं होतं. तर ती माझी मैत्रीण मला म्हणाली की माझी मुलं म्हणत होती, पण मी विचार केला, मी तिचं पण बघितलं, आणि आम्ही अशा आमच्या ऑफिसमध्ये 2-3 केसेस पण बघितल्या होत्या. तर मला ती तेच म्हणाले की मी 70ची आता झालेली आहे, आता मी कोणाचं तरी घेणार हे त्यात, आणि त्या डोनरला पण मी विकल करणार. त्यात आता माझं राहिलं आहे किती आयुष्य, जे आहे मी पथ्यपाणी करून जितकं जगता येईल तितकं सुलभ चांगलं. कारण राहुल्यावर सुद्धा काय परिस्थिती होते, तिने ते नंदेच्या नवऱ्याचा बिल नवीन जेव्हा एखाद्याची लावतो तेव्हासुद्धा इतकं हालचाल करता येत नाही, काय नाही. माझं तसं काही आता अवस्था नाही आहे. काहीतरी तिला 15 दिवसातून एकदा काहीतरी डायलिसिसला जावं लागतं. मी डायलिसिसचा त्रास होतो. मी पथ्यपाणी व्यवस्थित पाळते, जी औषधं व्यवस्थित घेते. तर मी ऑपरेशन करायचं नाही. माझ्या मुलांचा तयारी आहे खर्च करायची आणि हे करायची, पण मी स्वतः सांगितलं की माझ्या शरीराचे मला हाल करायचे नाही आणि दुसऱ्या कोणाला माझ्यासाठी विकल करायचं नाही. कारण मी वयाच्या 70 हेच जर ती म्हणते 30-35चं असेल, होतकरू तरुण असेल, खरंच त्यांना गरज आहे, त्यांचं आयुष्य पूर्ण व्हायचं आहे, आपण सगळं सुख भोगलो आहे. आणि मला खरंच तिचे ते विचार ऐकल्यावर मला जाणवलं, कारण मी आता आमच्या हास्यवर्गाला जाते, बऱ्याच जणांचं मी बघितलं की हल्ली खूपच बायपास सांगतात, हे सांगतात, ते सांगतात, करूनही काहीही तसा फायदा आपण केलं आहे ह्याचा एक समाधान की आपण पेशंटला, म्हणजे त्याला वाटायला नको की पैसा खर्च होतो म्हणून करत नाही, म्हणजे केलं आहे हा एवढंच समाधान असतं. एवढे रिस्ट्रिक्शन्स असतात, त्यांना बाहेर जायचं नाही, धूळ नाही, चालायचं नाही, एवढे रिस्ट्रिक्शन आहेत की जे जगत होते जगण्यावरचे रिस्ट्रिक्शन, मग असं जगणं तरी काय उपयोगाचं आहे असं कधी कधी वाटण्या इतपत रिस्ट्रिक्शन, इतका खर्च. आणि वयाच्या 70 नंतर, आणि पुन्हा त्यातही समजा ज्यांच्याकडे पैसाच नाही त्या लोकांनी लोन काढून करायचं, की आयुष्यमान म्हणतो, त्याच्यातून कितपत मिळत असेल मला कल्पना नाही, पण बाकीचा त्याच्यानंतर जो असतो की त्याला इतकं प्रोटीन द्या, त्याला इतकं खायला द्या, इतकं द्या, ते जे आहे ते प्रत्येकाला जमण्यासारखं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. खरंच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढा, तो जो त्यांचा आहाराबद्दलचा नंतरचा जो असतो तो पाळणं खूप कठीण आहे. आणि एवढा ऑपरेशन करून विकल झालेलं शरीर पुन्हा भरून येण्यासाठी तेवढी ताकद त्या पेशंटमध्येही नसते आणि घरच्यांना तेवढं करायची आर्थिक स्थिती नसते. माझ्या मैत्रिणीची चांगली स्थिती होती, पण तिने स्वतःच निर्णय हा व्यवस्थित घेतला. माझ्या सासूबाईंच्या बाबतीत आमच्या दोघांची तयारी होती, मी आणि मिस्टर म्हणत होते नाही करूया तिचं ऑपरेशन, पण डॉक्टरने जो आम्हाला
त्या न करण्यामागचं कारण जे व्यवस्थित समजवलं की एक पाय रिपेअर करताना दुसरा पायाचा प्रॉब्लेम होईल. हर्नियाच्या बाबतीत पण डॉक्टरने आम्हाला हेच सांगितलं की त्यांच्या वयाच्या मानाने, वजनाच्या मानाने आम्हाला त्यांना ॲनेस्थेशिया देताना खूपच त्रास होणार आहे आणि एखाद वेळेस जर काय चुका झाल्या तर अगदी बेडरिडन होण्यापेक्षा त्या स्वतःचं स्वतः करून फिरून आहेत ना. आणि ते जे स्वावलंबी जीवन त्यांचं, आणि ते स्वतः माझ्या सासूबाईंना ते खूप पाहिजे होतं. मी कोणाच्यावर अवलंबून परावलंबी असू नये, माझं मी करते आहे, हे जे सुख मला आहे ना. आणि खरं माझ्या मैत्रिणीचा पण तो मला विचार पटला आणि मी तिला म्हटलं अगं बरोबर आहे. आणि मग मी माझ्या सासूबाईचा तिला माहीत होतं, मी ऐकून होती, पुन्हा मी ते रिवाईज केली आठवण. तेव्हा ती म्हणाली मला माहीत होतं कामत की तू मला माझ्या निर्णयाला पूर्ण हे करशील. तुझे आणि माझे विचार खूप मिळून येतात. तर मलाही असंच वाटतं की एका वयानंतर खरंच गरज नसेल, म्हणजे मला जसे डॉक्टर मिळाले आणि त्या गरज नसेल असं नाही, उगाचच ऑपरेशन सांगू नये. आणि त्या ऑपरेशनमधून तो माणूस सर्वाईव्ह तर होतच नाही आणि त्याच्या मागे जे करणाऱ्यांचा त्रास असतो ना, म्हणजे तो आजार परवडला पण उपचार नाही, अशी परिस्थिती येते बघा. तुम्हाला असं वाटतंय का? आणि असे अनुभव तुम्ही पण आजूबाजूला पाहिले आहेत का? कारण मी असे हल्लीच्या हल्ली तर खूप पाहिलेले आहेत, बायपासवाले तर खूप पाहिलेले आहेत की उपचार आजार परवडला पण पहिल्यांदा माझी स्थिती चांगली होती, आता मी अजून खराब झालो, असे स्वतः पेशंट म्हणतात. तुम्ही मला नक्की ह्या बाबतीत सांगा. मी काय कुठल्याही व्यथीच्या अगेन्स्ट नाही आहे, पण मला एवढं माहिती आहे की अजून शरीर डिटोरिअरेट करून पडून राहण्यापेक्षा जर एका वयानंतर खरंच ते ऑपरेशन त्या पेशंटला सहन होण्याएवढी त्याची शारीरिक स्थिती नसेल तर डॉक्टरने त्याची कल्पना व्यवस्थित पेशंटला द्यावी, एवढंच मला वाटतं. तुम्ही मला ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.